हाय, हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स. कसे आहात सगळे? आशा करते की मस्त असाल. पनीरची भाजी तर तुम्ही नेहमी बनवतच असाल, पण त्याच्या ग्रेव्हीमध्ये आपण आज दूध ॲड करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा दूध छान धुवून घेतला आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि मग त्याला छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करून घेतला आणि एक कांदा आणि एक टोमॅटोही मी कट करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये मी कांदा, टोमॅटो आणि जो आपण दुधा कट केला होता तो घालून छान हलवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता तेल घालून मी त्याला सगळ्याला परतून घेणार आहे. तोपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 बदाम, काजूचे तुकडे, थोडे मगज बी आणि आलं लसूण हे सगळं घालून मी वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे कांदा, टोमॅटो आणि दुधा भाजून घेतलं होतं ते सुद्धा मी छान असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि आता त्याच कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल घालून त्याच्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे. दालचिनी आणि तमालपत्राचा वापर केलेला आहे मी. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवली होती ती ग्रेव्ही मी त्याच्यामध्ये घातलेली आहे. आणि आता आपले बेसिक मसाले मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मिरची पावडर, धने पावडर, हळद पावडर, मीठ आणि थोडासा गरम मसाला मी घालून ती ग्रेव्ही छान परतून घेतलेली आहे. आता मी पनीरचे बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये मीठ घालून ते थोडा वेळ उकळायला ठेवलेला आहे. एकीकडे आपली भाजीची ग्रेव्हीही तयार होत आहे. त्याच्यामध्ये मी आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे गरम पाणी घालून त्याला छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता मी जे पनीर गॅसवरती ठेवलं होतं ते एक 4 ते 5 मिनिटांनी मी त्याचा गॅस बंद करून देणार आहे आणि आपली ग्रेव्ही तयार आहे. तर त्याच्यामध्ये मी ते पनीर ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही वरून कोथिंबीर किंवा कसुरी मेथीही घालू शकता. मी तर कसुरी मेथी वापरलेली आहे. तर नक्की एकदा दुधा ॲड करून ही पनीरची ग्रेव्ही तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.